भंडारा जिल्ह्यामध्ये काल संध्याकाळी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली। या नैसर्गिक आपत्तीचा सर्वाधिक फटका हा तुमसर तालुक्यामधील भात उत्पादक शेतकऱ्यांना बसलाय। हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती निर्माण झालेली आहे। विशेषतः तुमसर तालुक्यामध्ये या पावसाची चांगलीच हजेरी पाहायला मिळाली। जोरदार वादळी वाऱ्यामुळे शेतामधील उभं भात पीक हे जमीनदोस्त झालंय। अनेक ठिकाणी भाताची कापणी सुरू होणार होती, तर काही ठिकाणी पिकं लोंब्या भरण्याच्या अवस्थेमध्ये होती। वादळी वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की अनेक शेतामधील डोलणारं उन्हाळी भात पीक हे पूर्णपणे जमिनीला टेकलंय। शेतामध्ये पाणी साचल्यामुळे आता पिकाला मोड फुटण्याची आणि दाणे काळे पडण्याची शक्यता ही वर्तवण्यात येते। या अवकाळी पावसामुळे तुमसरमधील शेतकरी पूर्णपणे हवालदिल झालेला असून आता शासनानं तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी जोर धरली आहे। वादळी पाऊस झाल्यामुळे धान पूर्ण झोपला आहे आणि पावसात ह्याचे पांढरे पांढरे लोंब आता हे होण्यास चालू झालेलं आहे। तरी पण मी शासनाला एवढी विनंती करतो की शासनाने लवकरात लवकर नुकसान पंचनामे आदेश काढावे आणि आम्हा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल अशी आम्ही शासनाकडून आशा करतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।